आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, तुझे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल भोगे खरे माप. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. आता कोटे धावे मन, आता कोटे धावे मन, तुझे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत दर्शनाचा अनुभव या मुखातून प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त पुष्पनगर या सर्वांच्या सहकार्याने वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होणारा आणि त्या उत्सवातील ही अंतिम दिवसाची सेवा आपल्या वाट्याला महद्भाग्याने प्राप्त झालेली आहे. तेव्हा यथामते वेळेचं भान ठेवून काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संत महात्मे ज्यावेळी या भूतलावरती अवतीर्ण होतात, ती जगाला काहीतरी मार्गदर्शन करण्याकरता प्रवृत्त होतात बरं का. कारण संतांच्या जीवनामध्ये प्राप्तव्य तसं काही नाही आहे. नवे संतांना जीवनामध्ये काही मिळवायचं नाही आहे, त्यांना प्राप्तच आहे. मग प्राप्तव्य काही नाही, त्यांना मिळवायचं काही नाही आहे. मग प्राप्त झालेला अनुभव कसा काय सांगतात? त्याचं कारण आहे, जीवाला जीवनामध्ये प्राप्तव्य आहे. आम्ही तुम्ही काहीतरी प्राप्त करण्याकरता आलोय, काहीतरी मिळवण्याकरता आलोय. मी काय मिळवावं, काय प्राप्त करावं याची जाणीव करून देण्याकरता संतांना हे समाजाला सांगावं लागलं बरं. म्हणून त्या संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये ही परमार्थाची साधना केली. आणि ती साधना करत असताना त्या साधनेतून प्राप्त झालेला अनुभव त्यांनी जगाच्या समोर ठेवला. का आम्ही तुम्ही सुद्धा त्या मार्गाचं अनुसरण करत आहोत. पण अनुसरण करत असताना कोणी आपल्याला विचारलं, खरंच तुम्ही परमार्थ करण्याकरता निघाला, तुम्हाला काय अनुभव, देव काय स्वप्नात वगैरे आला कधी? लोक विचारतात. अजून तर आमच्या स्वप्नात आलेला नाही बरं का. अजून तरी देव स्वप्नात आलेला नाहीये. का आलेला नाही? आमचं प्राप्तव्य ते नाहीच ना. हा, जे प्राप्तव्य असतं ते स्वप्नात येतं बरं का.
जागता जवाशी जे तेची स्वप्नी, जे जागृतीमध्ये ज्याचं चिंतन केलं जातं ते स्वप्नात येतं. आम्हाला देव प्राप्त करून घ्यावा असं कधी वाटतं का हो? देव प्राप्ती करता कोणीच प्रयत्न करत नाही. आज प्रत्येक गोष्टी करता माणसं आंदोलन करतात, पण देव प्राप्त करून घ्यावा असं कोणी आंदोलन केले आतापर्यंत? आरक्षण मिळालं पाहिजे, भत्ता वाढला पाहिजे, पण देव मिळाला पाहिजे असं कोणी देवाच्या दारात धरणं ठरले? कोणी धरलं ते फक्त संतांनी धरलं. बरं, धरलं ते संतांनी धरलं. याचा अर्थ आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये काय प्राप्तव्य आहे याचा थोडासा विचार आपण समाजाने करावा. या दृष्टिकोनातून संतांनी हा विचार समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. तेव्हा संतांनी जी साधना केली, प्राप्त असलेला परमात्माच प्राप्त करून घेतला, अप्राप्त असलेलं प्राप्त करून घेतलं नाही. बरं, आणि हेच आज तुम्हाला सांगायचं आहे. आमची गंमत काय, जे प्राप्त नाही ते प्राप्त करण्याकरता आपण निघालोय. कधीही मिळणं शक्य नाही. बरं, कधी मिळणं शक्य नाही, पण जे प्राप्त आहे तेच आपल्याला प्राप्त होणार आहे. आम्हाला प्रपंचामध्ये सुख का नाही येऊ? आपण अप्राप्ताच्या मागं लागलोय. हा, संसारामध्ये सुख नाही आहे, पण संसारामध्ये सुख मिळावं या भावनेनं आपण आज प्रयत्न करतोय. नाहीच तर मिळेल कुठं? जे प्राप्तच नाही आहे, पण त्याच्या मागा पण लागलोय. मग सुख कुठं आहे? आपुला तो एक देव करोनी,
करुणी घ्यावा, पेने विन जीवा सुख नये. आपण अप्राप्ताच्या मागं लागलोय. जिथं सुख नाही तिथं सुखाची अपेक्षा धरलेली आहे. जिथं सुख आहे तिथं आपण जाण्याकरता प्रवृत्तच नाही. बरं, प्रवृत्तच नाही. जे जिथं आहे ते तिथंच मिळणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त ते कुठं मिळणार नाही. बरं का, तहान लागली आहे. मग तहान लागल्यानंतर काय प्यावं? पाण्यापेक्षा महाग दूध आहे ना. पाण्यापेक्षा महाग दूध आहे. नुसतं महाग नाही, त्याच्यामध्ये सत्वही जास्त आहे. बरं, आणि 5 रुपये लिटर आहे. बरं का, कमिशन सहित 20 रुपये लिटर आहे. पण दूध, पाणी न घातलेलं दूध कसं आहे लिटर माहिती आहे? गोकुळचं दूध कसं आहे बाबा? 70 रुपये. का? त्या दुधात पाणी नाही म्हणतात गोकुळच्या. दूध 70 रुपये लिटर आहे आणि पाणी 5 रुपये लिटर आहे. जरी दुधाची किंमत जास्त असली, सत्व जास्त असलं, तरी ताण भागवण्याचं सामर्थ्य दुधात नाही. बरं का, ताण भागवण्याचं सामर्थ्य दुधात नाही. ताण भागवण्याकरता पाणीच पाहिजे. काय? पाण्याशिवाय ताण भागत नाही. नंतर तुकोबारांनी देवाकडे, ज्ञानोबारांनी देवाकडे मागणी केली, देवा खरंच आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी गोडी लागावी. कशी लागावी? तृषा लागली या जीवनाते गोडी, तैशी तुझी गोडी लागोया जीवा. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी ताण भागवण्याचं सामर्थ्य आहे, तसं संसाराच्या ठिकाणी सुख नाही आहे. सुख आहे ते भगवत स्वरूपाच्या ठिकाणीच आहे. मग त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. मग त्या सुखाचा जर अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? साधना करावी लागेल. साधना करावी लागेल म्हणजे साधना नावाची कोणतरी आणावी आणि त्याच्यावर लग्न करावं असं नव्हे. त्याच्याकरता काहीतरी अनुष्ठान करावं लागेल, त्याच्याकरता काहीतरी प्रयत्न करावा लागेल. आणि तो प्रयत्न करण्याकरता महाराज म्हणतात कुणाचं सहाय्य लागेल? मनाचं सहाय्य पाहिजे. मनाचं सहाय्य पाहिजे. म्हणजे या मनाचं सहाय्य पाहिजे, पण ते मन मात्र परमार्थाला सहाय्य करायला लगेच प्रवृत्त होत नाही. का होतं? नाही आहे. तुम्ही एखाद्या मंत्र्याचा वाढदिवस करा. मंत्र्याचा वर्गणी गोळा करावी लागत नाही, आपोआप येते सगळं. पण सप्ताह करायचा ठरा, प्रत्येकाच्या दारात जावं लागते तेव्हा देतात. म्हणजे एखाद्याचा जर वाढदिवस व्यक्तीचा करायचा असेल तर माणसं तिथं न आणता देतात, पण परमार्थाकरता कोणी आणून देत नाही. तसं ते मन, त्या मनाला सांगितलं आपल्याला परमार्थाची साधना करायची आहे, तर ते मन सांगतंय तेवढं सोडून बोला. तेवढं सोडून बोला. तुम्ही कीर्तनाला येताना एकटंच आलाय का आणखी कोण बरोबर आलं? एकटंच आलाय. गल्लीत तुमच्या माणसं नाही? रिटायर झाली आहेत का? त्यांना कधी तुम्ही बोलवता चला सप्ताह कीर्तन ऐकायला प्रवृत्ती म्हणतात, तेवढं सोडून बोला, एवढंच म्हणतात. म्हणजे आपण त्याला जर परमार्थाला जर प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला तर ती येत नाही. बरं का, अहो लहान मुलं सुद्धा आहे,
त्याला सांगितलं तर देवाच्या दर्शनाला देवाला जाऊ, ते नाही म्हणते. काय म्हणते? ते नाही म्हणते. त्याला म्हटलं किराणा दुकानला चालू, औषध आणायला, खाऊ आणायला, लगेच येते. म्हणजे मनाची प्रवृत्ती सहज देवाकडे नाही आहे. देवाकडे सहज नाही आहे. मग कोणी म्हणेल सहज नाही, म्हणून त्याला बळजबरीनं आणलं तर बळजबरीने आणून चालत नाही. बरं का, बळजबरीने त्याला आणून चालत नाही. मग त्याला सहज प्रवृत्ती नाही, मग त्याला बळजबरीनं आणता येत नाही, म्हणजे ना बलात्काराने आणता येत नाही. आणलं तर ते थांबत नाही, थांबत नाही. आपण एखाद्याला जर कीर्तनाला आणलं, तो सुरुवातीलाच ताला मला बघतोय बरं का बुवाचा. हां, बुवा रंगी बेरंगी आहे काय, कसा आहे बघतो. रंगी बेरंगी असाल तर तो थांबतोय, म्हणले 1 तासभर तरी आपला जाईल. आणि रंगी बेरंगी बुवा नसेल तर तो काहीतरी निमित्त सांगतो आणि जातोय बरं का, थांबत नाहीत माणसं. पण त्या मनाला काहीतरी रंजन करावं लागतं, आणि रंजन केल्यानंतर मन त्याच्यामध्ये रंगतं बरं का. मग ते मन रंगायचं नाही, दिसायला लक्षणं झाली की माणसं उठून जातात. पण लक्षात ठेवा, परमार्थ हे मनाचं रंजन करण्याकरता नाही आहे. परमार्थ हे मनाला भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचं साधन आहे. स्थिर करण्याचं साधन आहे. मग त्या मनाला आपल्याला देवाकडे न्यायचं आहे, देवाकडे न्यायचं आहे. पण महाराज म्हणतात, पण त्या मनाचा स्वभाव आहे चपळ, त्या मनाचा स्वभाव आहे चंचल. बरं का, अतिशय चंचल आहे, अतिशय चपळ आहे. किती चपळ आहे? महाराज म्हणतात एवढं चपळ आहे, एवढं चपळ आहे, एवढं ते धावतं, एवढं धावतं, त्रिभुवन थोकडे पडे. त्या मनाला फिरण्याकरता त्रिभुवन सुद्धा कमी पडतं. गाव नवं, कोल्हापूर जिल्हा नव्हे, त्रिभुवन. एवढं फिरून येतं ते, त्याला कमीच वाटतं बरं का. म्हणजे किती चपळ असेल बघा, किती चपळ असेल. पंढरपूरला जायला किती तास लागतात बसनं? 5 तासात. मन किती तासात जातं? एका क्षणात जातं म्हणू. म्हणजे शरीरापेक्षा मनाची गती फार आहे की. पण ज्या गतीनं जातं त्याच गतीनं येतं, ते थांबत नाही तिथं. ज्या गतीनं जातं त्याच गतीनं येतं, ते थांबत नाही बरं का. जातं ते पंढरपूरला, देवाकडे जातं, पण थांबत नाही. ही अडचण आहे. म्हणजे त्या मनाची गती एवढं ते चपळ आहे, एवढं चंचल आहे, गतीने जातही गतीने येतही, पण ते तिथं थांबत नाही, थांबत नाही. लक्षात ठेवा. आपण एवढा प्रवास करून पंढरपूरला पोचतो, आणि पंढरपूरला पोचल्यानंतर घरातली माणसं फोन करतात, दादा पंढरपूरला पोचला सा? हो. आपण पंढरपूरला पोचल्याचं समाधान आपल्याला नाही, पण घरातल्या लोकांना हे पोचले बरं का. हे पोचले. मग ते विचारतात दुसऱ्या दिवशी, दर्शन झालं का, चंद्रभागेचं स्नान केलं का, प्रदक्षिणा केली का, कीर्तन ऐकलं का. कोण विचारतं? घरातली माणसं. आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला घाई नसते बरं का. लोक म्हणतात आज आलोय, बघू आजचे दिवस खाऊ, झोप काढू, उद्या बघू म्हणतात. म्हणजे आपण पंढरपूरला जाऊन सुद्धा, त्या पंढरपुरामध्ये राहून सुद्धा आपलं मन पंढरपुरात नसतंय. आणि गावामध्ये राहिलेल्या लोकांचं मन मात्र पंढरपुरात असतंय बरं का. आमच्या तुमच्या दर्शनाची आशा ते करतात. म्हणजे मन गतीनं जातं, गतीनं येतं, पण ते स्थिरावत नाही बरं का. पण तुकोबाराय म्हणतात ते जात असलं गतीनं, येत असलं गतीनं, स्थिर होत नाही. मग काय करावं लागतं? ते जातं गतीनं, येतं गतीनं. फक्त आपल्याला एकच प्रयत्न करायचा, त्याला तिथं स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. तिथं
स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शाळेमध्ये मुलाला नेऊन सोडावं लागतं आणि शाळेतून मुलाला आणावं लागतं, पण तिथं रमवण्याचं काम कोणाचं? शिक्षकाचं. मग तिथं गेल्यानंतर सुद्धा ते शिक्षकाला सुद्धा ऐकत नाही हे घरातल्या लोकांना माहिती असतं बरं का. मग ते घरातली माणसं हुशार, मॅडम हे पोरगं आमचं रडेल बरं का. मग त्याच्या डब्यात आम्ही कॅडबेरी दिल्या, हां ते रडालं की त्याला दाखवा, काय हां त्याला खायला द्या, आणि खाऊन शिल्लक राहिले की शिल्लक राहिलेले तुम्ही खा. म्हणजे शाळेत नेऊन सोडावं लागतं, शाळेतून आणावं लागतं, पण तिथं ते शाळेत रमेलच मात्र असं काही नाही बरं का. हां त्या रमण्याकरता त्याच्या काय आवडीचं त्याला काहीतरी द्यावं लागतं, त्याच्या आवडीचं त्याला काहीतरी द्यावं लागतं. हां काहीतरी देऊन चालत नाही, लक्षात ठेवा, त्याच्या आवडीचं द्यावं लागतं. हां नाम त्याला स्थिर करण्याकरता बरं का. तसं मनाची आवड नेमकी काय आहे? तुकोबरे म्हणतात खरी मनाची आवड जर काय असेल ना, मनाला खरंच मनापासून देव आवडतो बरं का. मी काय वाक्य बोलू लक्षात ठेवा, मनाला मनापासून देवच आवडतो. पण आमची धारणा वेगळी आहे, आमची धारणा वेगळी आहे. हां खरंच त्या मनाला मनापासून देवच आवडतो, मग मनापासून त्या मनाला देवच आवडतो. मग काय करावं लागेल? महाराज म्हणतात त्या मनाला त्याचा छंद लावावा लागेल. त्या मनाला त्याचा कुणाचा? देवाचा. अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया
पिशे संसाराचे. त्या मनाला वेड लावावं लागेल. वेड कोणाचं? गोविंदाचं, देवाचं. बरं का, आम्हाला प्रपंचाचं वेड लागलं हे. आम्ही आमच्या मनाला प्रपंचाचं वेड लावलंय. रात्रंदिवस आमच्या मनात प्रपंचच आहे. काय प्रपंच आहे. पंढरपुरात गेला तरी मनात प्रपंचच, कीर्तनात आला तरी मनात प्रपंचच, घरात गेला तरी मनात प्रपंचच. का? त्या मनाला वेड लागलं. जसं आम्ही तुम्ही प्रपंचामध्ये मनाला प्रपंचाचं वेड लावलेलं. महाराज म्हणतात उलट करायचं. आता काय करायचं? उलट करायचं. आता देवाचं वेड लावायचं. देवाचं. मग देवाचं वेड लावता लावता गावातले वेडे म्हटले तर ती चालेल. गावातल्या लोकांनी आपल्याला वेड म्हटलं तरी चालेल, पण देवाचं वेड मनाला लावावं लागेल. लावी मना पिशे गोविंदाचे. किती ते प्रसंग येतात आमच्या तुमच्या जीवनामध्ये. एकदा त्या गोष्टीचं पिसनाम जर वेड लागलं ना, त्याच्याशिवाय माणसं राहत नाही. बरं, त्याच्याशिवाय राहत नाही. आता माणसाला तंबाखू खायची सवय म्हणजे काय? वेडच आहे. बरं का, ते काय वेडच आहे. ते एकदा लागलं ना, माणसं त्यात रमतात. बरं का, त्यात रमतात. मोबाईलचं सुद्धा वेडच आहे. त्याच्या पुढं सांगू, काही पुरुषाला बायकोचं वेड आहे. इथलं सांगत नाही बरं का, बाहेरचं सांगतो. तात्पर्य वेड लावल्यानंतर ते तिथं स्थिरावतं. हा मुद्दा लक्षात ठेवा बरं का. वेड लावलं की ते तिथं स्थिरावतं. तसं त्या भगवंताला मनाचं वेड लावावं लागेल. तो कसा आहे? अविनाश करिया पुलिया ऐशे लावी मना पिशे गोविंदाचे. आणि एकदा वेड, एकदा छंद त्या मनाला जर देवाचा जर लागला ना, महाराज म्हणतात मी एकदा जर लागला की ते देवाशिवाय राहत नाही. बरं का, देवाशिवाय राहत नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्या मनाला भगवत स्वरूपाचा छंद लागण्याकरता पुन्हा 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 त्याचं वर्णन करावं लागतं. पुन्हा पुन्हा त्याचं वर्णन करावं लागतं, त्याचं श्रवण करावं लागतं. तेव्हा कुठं वेड लागतंय. बरं का, छंद लागतंय. मुलीचं लग्न होतंय, मुलगीचं लग्न झाल्यानंतर मुलगी नांदायला जायला तयार लवकर होत नाही. हे पूर्वीचं बरं का, आताचं नाही. मुलगी नांदायला जाताना रडते. काय? का त्याला जाऊ वाटत नाही. बरं का, जाऊ वाटत नाही. आता
मुलगी गेल्यानंतर आई बाप रडतात बरं का. मुलगी रडतच नाही, ती आई बापाला रडवते. आई बापाला रडवते, इतकं रडवते असं वाटतं कधी कधी ही जर जन्माला आली नसती तर बरं झालं असतं. जन्माला आली नसती तर बरं झालं असतं. काल एक प्रसंग ऐकायला मिळाला म्हणून तुम्हाला सांगतो. आमच्या सानिध्यामध्ये राहणारा एक आमच्यातला मित्र आहे. म्हणजे महाराज थोडंसं काम आहे आणि तुमची गाडी घेऊन आम्ही जातो. म्हटलं का? म्हणजे काम आहे, हरकत नाही, मला अमुक अमुक ठिकाणी सोड आणि तुम्ही जा आणि तुमचं काम आवरलं की कीर्तन झाल्यानंतर मला घेऊन या पुन्हा. मग त्यांना विचारलं कशा करता केलं? काय नाही म्हणले, आमच्या चुलत भावाच्या मुलाने अमक्या अमक्या गावातली अमक्या तालुक्यातली एक मुलगी पळवून आणली. मुलगी पळवून आणली, तिचं रिसेप्शन आहे आज. आम्ही त्या मुलीच्या बापाच्या घरच्या लोकांना आमंत्रण देण्याकरता चाललोय. आमंत्रण देण्याकरता चाललोय. म्हणजे मुलगी काय शिकल्या? मुलगी कॅम्प्युटर इंजिनियर आहे पुण्याला. आणि तुमचा भावाचा मुलगा काय करतोय? काय नाही म्हणजे 12वी नापास आहे. शेतवाडी काही नाही. कसं काय जो काय नाही म्हणले. योग असा की त्या मुलाचा बाप 2 महिने दवाखान्यात होता. त्याच दवाखान्यामध्ये त्या मुलीची आई होती. 2 महिने दोघाला काय कामच नाही ना. हा मुलगा बापाच्या सेवेला आणि ती आईच्या सेवेला 2 महिन्यात दोघांनी एक काम करून टाकलं. त्यातला मला मुद्दा महत्त्वाचा सांगायचा आहे. मग म्हटलं काय झालं काल? ते म्हणले आम्ही कोणी येणार नाही. मग विचारलं कोणी रडत नव्हतं का? म्हणजे महाराज खरंच आईची आजी फार रडत होती. म्हटले आईची, त्या मुलीची आजी फार रडत होती. मुलीचा बाप सांगत होता म्हणले आमची मुलगी तुम्ही नेलायसा, ती शिकलेली आहे, मुलगा तुमचा अडाणी आहे, नांदेन ना आमची मुलगी तिथं. आमच्या मुलीचा स्वभाव असा आहे, जुळेल का? दोघांची जात भिन्न भिन्न आहे बरं का, जात उल्लेख करत नाही मी. म्हणजे आम्ही कोणी येणार नाही. तिने मुलीची कपडे बॅगेत भरून दिली. पण ती घरातली माणसं मला त्यात रडत होती. मला एवढं सांगायचं, रडत होती. आणि मुलगी ही इथं आनंदात आहे बरं का, मुलगी आनंदात आहे. हे आताचं. पण पूर्वी असं होतं, मुलगी नांदायला गेली तर ती रडायची, जाऊन परत आली तरी पुन्हा जाताना रडायची. असं कुठंपर्यंत हो? 1 वर्षभर असंच बरं का, 1 वर्षभर असंच. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2 वर्षाचा कालावधी गेला की 2 वर्षांतर ती रडायची बंद होते बरं का. का? 2 वर्षामध्ये तिला तिच्या नवऱ्याचा छंद लागतो, तिला सासरचा छंद लागतो, तिकडचं वेड लागतं. तिकडचं वेड लागलं, एकदा तिकडचा छंद लागला, माहेरच्या लोकांनी बोलवलं, येणार का? ती म्हणते वेळ नाही म्हणते बरं. वेळ पहिली आलेली नांदायला जाताना रडत होती, आता बोलवलं तर ती नाही म्हणते. का हो? तिकडचा छंद लागला. गोष्ट लक्षात आली. पूर्वी जायला तयार नव्हती, आता ती गेलेली यायला तयार नाहीये. तसं तुकोबाराय म्हणतात, हे संसारामध्ये असलेलं मन त्या संसारातून यायला तयार नाही. पण एकदा मी त्या मनाला देवाकडे घेऊन गेलो, आणि एकदा त्या मनाला देवाकडे घेऊन गेलो, आता ते मन परत यायला तयारच नाही. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरात सांगतात, आता कोठे धावे मन
धावे मन. महाराज म्हणतात आतापर्यंत ते धावत होतं बरं. आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत ते संसारात होतं तोपर्यंत ते धावतच होतं बरं. पण आता ते देवाकडे गेल्यानंतर महाराज म्हणतात त्याचं धावणं संपलं. धावणं संपलं. मन हे संसारामध्येच धावत. एकदा देवाकडे गेलं की मनाची धावाधाव संपली. धावाधाव संपली. म्हणजे आज आमचं तुमचं मन हे धावत आहे. म्हणजे सतत ते काहीतरी मिळवण्याकरता प्रयत्न करते. कुठंपर्यंत? शेवटच्या क्षणापर्यंत. शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवा. त्याला काय काळ वेळ नाही, त्याला मर्यादा नाही बरं का, लक्षात ठेवा. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ते धावतच राहतं. मग कोणी म्हणे आयुष्य संपल्यानंतर शरीर पडतं आणि ते पुढच्या देहात जातं. पुढच्या देहात गेलं की तिथं ते पुन्हा धावतंच नाही. तुम्हाला दूर प्रवास करायचा आहे, मग तुम्ही कुठंपर्यंत धावत आहे? शेवटच्या मुक्कामापर्यंत. इथून धावत गारगोटीला जायचं, बरोबर आहे ना? तिथं बसमध्ये बसायचं. तिथून धावत कोल्हापूरला जायचं. कोल्हापुरात गेल्यानंतर पुन्हा तिथून धावत मुंबईला जायचं. तिथून मुंबईला गेल्यानंतर पुन्हा कुठं धावत जायचं? पुढं तुम्हाला जिथं जायचं असेल तिथं. हे कुठंपर्यंत धावायचं? तुमचं मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं नाही तोपर्यंत धावायचंच बरं का. बरोबर आहे ना? का चुकीचं आहे? तसं मनाचं मुक्कामाचं ठिकाण कोणतं? देव. त्याला माऊलीने वर्णन केलंय. नदी धावते, कुठंपर्यंत धावते? समुद्राला मिळत नाही तोपर्यंत नदी धावतेच. पण ज्या दिवशी त्या नदीला समुद्राची भेट होईल त्या दिवशी त्या नदीचं धावणं थांबलं. जशी नदी समुद्राला मिळेपर्यंत धावतेच, तसं मन जोपर्यंत देव भेटत नाही, देवाचं दर्शन होत नाही, तोपर्यंत ते मन धावतच राहतं बरं का. धावतच राहतं. म्हणून महाराज म्हणतात आता कोठे धावे मन. महाराज म्हणतात आतापर्यंत मन धावत होतं, आता मनाची धाव संपली. आता मनाची धाव संपली. महाराज म्हणतात संपली हो. नाही धावा घेत
इंद्रियांचे समाधान आता कोठे धावे मन. मनाची धावाधाव कधी? महाराज म्हणतात ज्या दिवशी त्याला देवाचं दर्शन होईल त्या दिवशी मनाची धावाधाव संपते. महाराज म्हणतात हे माझा अनुभव मी आपल्याला सांगतो बरं का. माझा अनुभव सांगते. माझंही मन धावतच होतं, पण त्या धावणाऱ्या मनाला मी देवाचा छंद लावला बरं का. महाराजांना देवाचा छंद नव्हता का प्रपंचाचा छंद होता? अहो त्यांना देवाचा छंद होता, प्रपंचाचा छंद नव्हता. प्रपंचाचा छंद नव्हता संतांना. तुम्ही संत जीवनाचा विचार करा. जवळजवळ सगळे संत दरिद्रीच होते. काय? दरिद्रीच होते का? त्यांना संसाराचा छंद नव्हता. संसाराचा छंद नव्हता. ज्याला संसाराचा छंद आहे त्याची संसारामध्ये प्रगती होते बरं का. त्याची संसारामध्ये प्रगती होते. त्याचे उलट करा. ज्याला परमार्थाचा छंद आहे त्याची परमार्थामध्ये प्रगती होते. आम्हाला प्रपंचाचा छंद आहे, आमची दिवसेंदिवस प्रपंचात प्रगती आहे, पण परमार्थात दरिद्रीचा होता. पण परमार्थात दरिद्रीच आहोत. असा कुठल्या वारकऱ्याचा चेहरा आहे की फोटो काढण्यासारखा आहे? चेहरा पडल्यासारखाच हो. जणू काय कोणी घरात मेले सुतकच आहे. अरे माळ घातलंय, वारी करतोय, भजन करतोय, पूजन करतोय, किती प्रसन्न पाहिजे हो. आहे प्रसन्नता? नाही का? आम्हाला खरा परमार्थाचा छंदच नाही आहे. परमार्थाचा छंदच नाही. पण संतांच्या जीवनामध्ये प्रपंचाचा छंद नव्हता, परमार्थाचा छंद होता. महाराज म्हणतात होता म्हणजे आम्हा तुम्हाला सांगतात आम्ही तो लावला. आणि त्या छंदाचा परिणाम ते मन एकदा देवाकडे गेलं, आणि देवाकडे गेल्यानंतर त्या दर्शनाचा परिणाम महाराज म्हणतात तुझे चरण देखलिया. त्या भगवंताचं चरण पाहिल्याबरोबर मन सगळ्या गोष्टीला विसरलं बरं. सगळ्या गोष्टीला विसरलं म्हणावं याच्यापेक्षा मन रूपालाच विसरलं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. राहिलं मन तिथं. मनच देव बनलं हो. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन रूपामध्ये ते राहिलंच नाही, मनच देव झालं. मनच देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. महाराज म्हणतात त्या भगवंताचं चरण पाहिल्याबरोबर मन निवांत झालं. निवांत. कुठली चिंता, कुठला विचार, कुठली आशा, कुठली इच्छा मनाच्या ठिकाणी राहिली नाही. महाराजांनी वर्णन केले, स्वानुभव सांगितला तुकोबारांनी, लक्षात ठेवा. आता निश्चिंतीने पावलो धावा
निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे या तुझे चरण देखलिया. हा भगवंताचं चरण ना भगवंताचं स्वरूप महाराज म्हणतात ते पाहिलं नाम त्याचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाचा परिणाम त्या मनाची धावाधाव संपली. मौलींनी वर्णन केले. खराच मनाला मनापासून काय जर आवडत असेल तर भोग निरपेक्ष सुख आवडतं आणि ते भगवत स्वरूपाच्या ठिकाणी त्या एक मनाचे एकनिके. महाराज म्हणतात हां त्या मनाला तुम्हाला जर न्यायचं असेल तर देवाकडेच न्या. कौतुकाने सुद्धा त्याला प्रपंचाकडे नेऊ नका बरं का. कौतुकाने सुद्धा नेऊ नका लक्षात ठेवा. अगदी मराठी सांगे कौतुकाने सुद्धा व्यसन करू नका. कौतुकाने सुद्धा आणि फार तुम्ही सुपारी कथा एकदा बघू द्या कशी लागते म्हणून तरी खाऊ नये बरं का. खाऊ नये. आणि एकदा तर त्याला जर ते चाखलं ना मग ते सुटत नाही बरं का. गोडीची या छाया सोकतं बरं का. ते मौलिनी शब्द वापरलाय. एकदा जर त्या पदार्थाची त्याला जर गोडी लागली ना मग ते खाण्याकरता सोकतंय. कोण? मन. म्हणून त्याला कौतुकाने सुद्धा ते दाखवू नये. दाखवायचं असेल तर त्याला देवाचंच रूप दाखवावं. देवाचंच रूप दाखवा. म्हणून काही माणसाला विचारलं का हो तुम्हाला कसं काय व्यसन लागलं. काय नाही म्हणले मित्राच्या संगतीने. मित्र म्हणला एकदा घेऊन बघ. एकदा काय चहा. आज एकादशी आहे. माझ्याबरोबर एक शिकायला एक गुरुबंधू होते. ते परभणी जिल्ह्यातले होते. त्यांच्या घराण्यामध्ये परंपरा आहे ठाकूरबुवांची परंपरा. हां मोठी परंपरा आहे. आणि ज्यावेळेला मी शिकायला आनंदित होतो त्यावेळेला ते माझ्यावर शिकायला होते. आता ते परंपरेचे असल्यामुळं महाराजांनी सांगितलं तुम्ही परंपरेचे आहात, तुम्ही शिका, अभ्यास करा, काय कमी पडलं तर जे लागते ते मागून खा. मग त्यांना परवानगी होती चहा प्यायची पण आम्हाला नव्हती बरं का. आणि आम्ही चहा पितच नाही पहिल्यापासून. पण ते मित्रत्व आमचं जुळं आणि ते म्हणजे चहा पिऊन एकदा बघा म्हटले. म्हटलं आपण चहा पित नाही कधी. हो प्या. मी चहा दुधातला करतो म्हणजे पाण्यातला नाही बरं का. पाण्यातला हो बरोबर आहे. पण आम्हाला चहा प्यायची सवयच नव्हती. आम्ही कधी पिलाच नाही चहा. का? महाराजच चहा पित नव्हते तर आम्ही कुठे चहा पिऊ. आमच्या घरात चहाचे संस्कार पुरुषाला कोणाला नाहीत बरं का. चहा नाहीच. पण तिने आग्रह पहाकार केला. म्हणजे एकदा पूर्णानुभवात चहा पिऊन बघा तरी म्हटला दुधातला चहा दुधातला चहा. तुम्ही एकदा जर केला ना पुन्हा मागचीला बरं का. खरं तसं झालं. मी कधी चहाची चव चाकली नव्हती आणि त्यांनी दुधातला चहा मला एकदा करून दिला बरं का. आणि एकदा करून दिल्यानंतर मग ते पुन्हा म्हणले कसा काय लागतंय चांगला लागतं. मग म्हणलं केला की मला बोलवत जावं सांग. पण ते 2 वर्षच होते. 2 वर्षानंतर ते गेले का. परंपरा असल्यामुळे जास्त राहिली नाही. ती 2 वर्षाकरता अधूनमधून मी चहा माहिती नव्हता बरं का. हां पण त्यांनी ती सवय लावली. तोही पाण्यातला नाही दुधातलाच बरं. आता पाण्यातला पांचच पिणारी भरपूर माणसं आहेत. हां काही माणसाला दूध नसलं तरी कोरा तरी लागतोयच. कोरा तरी लागतोयच. हां मला त्यातलं सांगायचं आहे. त्याची चव माहिती नव्हती पण एकदा चव चाकल्यानंतर ते प्यावं असं वाटलं. तसं ज्ञानोबा राय म्हणतात त्या मनाला एकदा भगवंताच्या स्वरूपाची जर गोडी तुम्ही लावली ना ते भगवंतापासून परत येत नाही बरं का. आणि ते माझ्या जीवनामध्ये घडलं. तुझे चरण देखलिया. त्या भगवंताचं चरण त्या भगवंताचं स्वरूप पाहिल्याबरोबर त्या भगवंताच्या ठिकाणी ते स्थिरावलं. महाराज म्हणतात महाराजांनी विचारलं ठीक आहे
ते भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलं, पण त्या स्थिरावल्याचा, त्या दर्शनाचा तुमच्या जीवनामध्ये नेमका काय परिणाम झाला? धावाधाव संपली, मान्य हो, त्या मनाची धाव संपली, बरोबर आहे, पण नेमकं तुम्हाला काय मिळालं ते सांगा. महाराज म्हणतात काय सांगू? त्या दर्शनाचा परिणाम माझ्या जीवनामध्ये जर काय झाला असेल, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, गेला शीन गेला, अवगा झाला आनंद तुझे चरण देखलिया. काही लोकांना चहा घेतल्यानंतर शीन जातो, चहा घेतल्यानंतर शीन जातो, किंबहुना काही लोकांना तंबाखू खाल्ल्यानंतर शीन जातो, असं खाणारे सांगतात बरं का. एक तासभर काम केला, गवंडी की बसतोय आणि काय खातोय म्हणलं का, काय नाही म्हणले शीन जाण्याकरता, शीन जाण्याकरता. म्हणजे व्यवहारामध्ये शीन जाण्याकरता माणसं काहीतरी खातात. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये शीन आहे. कोणता शीन आहे हो? आपण शिनलोय, आपण शिनलोय. कशाने शिनलोय? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, रोज उठायचं भांगलाला जायचं पुन्हा झोपायचं, रोज उठायचं भांगलाला जायचं. माणसं शिनतात का नाही? रोज काम करून करून, मग काम करून करून जर शिनतात तर पुन्हा पुन्हा जन्म घेऊन आपण शिनलोय. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. आम्हाला वाटते कुठंतरी थांबलं पाहिजे एकदा. किती वेळा जन्माला यायचो, किती वेळा मारायचं, शीन आला. महाराज म्हणतात कधी जाईल?
हा, ज्याला त्या भगवंताचं दर्शन झालं त्यावेळी महाराज म्हणतात आमच्या जीवनातला गेला बरं. म्हणजे भगवंताच्या दर्शनाने आतापर्यंत आपण जे जन्म मरणाचं दुःख भोगलं ते भोगलेला शीन निघून जातो. शीन गेला, आता भाग शिल्लक राहिलाय. महाराज म्हणतात तोही गेला, भागही गेला. म्हणजे आता पुढचं जे शिल्लक राहिलेलं प्रारब्ध हो, तुम्हाला दर्शन झालं, तुम्ही रिटायर झाला, काय झालं? रिटायर झाल्यानंतर मरायला पाहिजे का जिवंत राहायला पाहिजे? पण प्रारब्ध शिल्लक आहे, मरता येत नाही ना. मरता मग कुठंपर्यंत? जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत जगायलाच पाहिजे, जोपर्यंत जगायलाच पाहिजे. मग आता तुम्ही रिटायर झालाय, प्रारब्ध आहे तोपर्यंत तुम्ही जगणारच. पण तुम्हाला पुढचा काय विचार आहे का सरकारने तुमची पेन्शनची व्यवस्था केली? आता तुम्हाला काय मिळवायचं नाही आहे, मिळवायचं म्हणजे पुढचं काय राहिलेलं नाही आहे. तसं त्या भगवंताच्या दर्शनाचा परिणाम मागचा शीनही गेला आणि पुढचं काही शिल्लक राहिलं नाही. मग शिल्लक राहिलं काय? अवघा झाला आनंद. म्हणून महाराजांनी वर्णन केले, मागील परिहार पुढे नाही शीन. मागील परिहार पुढे नाही शीन. त्या भगवत दर्शनाचा परिणाम महाराज म्हणतात भाग गेला, शीन गेला. म्हणजे दुःख राहिलेलं नाही, शिल्लक राहिलं ते फक्त आता आनंदच. म्हणून भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. माता त्या आनंदामध्ये काय करायचं? एकच आता प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाटी मुखाशी. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल भोगे खरे माप. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित वेळेमध्ये 2 चरणाचा भाव सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवायचे आहे, बसलेल्या लोकांनी बरं, आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं आहे. काही लोकांची समजूत आहे हे कीर्तन म्हणजे टाळकऱ्यांना उक्त दिले, भजन करायचं काम कोणी टाळकऱ्याने. आमचा इथं काही संबंध नाही, तेव्हा तुमचा संबंध आहे. मजलं भजन आहे ते टाळकऱ्या करता नाही, तुमच्या करताय. तेव्हा सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं आहे. विठोबा गेला, अवघा झाला आनंद. त्या भगवत दर्शनाचा परिणाम महाराज म्हणतात
भागही गेला, शिनही गेला. हां, आता केवळ आनंद शिल्लक राहिला. दुःख नावाचा प्रकार आता नाही बरं का. अगदी मराठी सांगायला म्हणजे औषधाला सुद्धा नाही. अवघा झाला आनंद. आता जीवनामध्ये आनंद आहे, दुःखाचा संबंध राहिला नाही. हा, किती काळ प्रपंच केला मध्ये आनंद होईल हो? मी काय विचारतोय, किती काळ प्रपंच केला मध्ये आनंद होईल? हा, कितीही प्रपंच करा, प्रपंचामध्ये आनंद नाहीये. परमार्थ जरी थोडा जरी केला तरी परमार्थामध्ये आनंदच आहे. म्हणून महाराज म्हणतात, त्या भगवत दर्शनामध्ये असं सामर्थ्य आहे, दुःख शिल्लक राहत नाही, केवळ आनंदच. आता आनंद शिल्लक राहिल्यानंतर तो आनंद आता उपभोगायचा आहे बरं. आणि तो आनंद उपभोगायचा, तो कसा भोगायचा? महाराज म्हणतात, त्या भोगण्याकरता माझ्या ठिकाणी आता भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं. काय? प्रेम निर्माण झालं. आणि त्या प्रेमाचा परिणाम महाराज म्हणतात, प्रेम रसे बैसले मिठी आवडी लाठी मुखाशी. त्या भगवत दर्शनाचा परिणाम की माझ्या जीवनामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण झालं. आणि प्रेम निर्माण झाल्यामुळं माझ्या मुखातून आता भगवंताचं नाम आवडीनं येऊ लागलं, प्रेमाने येऊ लागलं. आता आणावं लागत नाही. आवडी लाठी मुखाशी. हा, भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं की मुखामध्ये भगवंताचं नाम आणावं लागत नाही, येतंय. येते बरं का. हा, आनंद झाल्यानंतर त्या आनंदामध्ये काही भाव प्रगट होतात. भाव, हा, मनुष्याला आनंद झाल्यानंतर आनंदामध्ये काही माणसं ओरडतात का नाही? ओरडा म्हणून सांगावं लागतं का आपाप ओरडतात? का अनावरतेने ते शब्द बाहेर येतात. अनावरतेने बरं का, आणावे लागत नाही. आनंद झाला की अनावरतेने शब्द बाहेर येतातच. महाराज म्हणतात, त्या भगवत दर्शनाने माझ्या जीवनामध्ये आता आनंदच आहे. मग त्या आनंदाचा परिणाम प्रेम प्रगट झालं. आणि ते कोणाविषयी? देवाविषयी. आणि त्या प्रेमातून माझ्या मुखावाटे आता भगवंताचं नाम आवडी लाठी मुखाशी. आता भगवंताचं नाम घ्यावं लागत नाही. महाराज म्हणतात, ते भगवंताचं नाम आता येतच राहतं, येतच राहत. माझी मज झाली अनावर वाजा, माझी मज झाली अनावर वाजा. झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशे आवडी लाठी मुखाशी. आता भगवंताचं नाम घ्या म्हणून सांगावं लागत नाही, ते अनावरतेने येतं. आणि नुसते येत नाही, आवडपूर्वक. बरं का, काही
माणसांना व्यसन आहे आपल्याला माहीत आहे. आणि त्यात काही लोकांना मद्यपानाचं व्यसन आहे. ते मद्यपानाचं व्यसन झालं की त्या गुंगीमध्ये माणसं बोलतात. बरं का, गुंगीमध्ये कोण बोलवतंय? तू काय काय म्हणतो माहिती काय? हां, रस्त्याने जाताना तुला विकत घेईन, विकत उधारीनं पिऊन आलाय बरं का. हां, ते दुकानदार सांगतात महाराज या लोकांची, काही लोकांची उधारी आहे, महिना झाला की निम्म बिल इकडंच असते म्हणते. बहुतेक तो धंदा उधारीचा नाही आहे, पण नाही इलाजानं काही लोक उधारीचं खातं ठेवतात का, आणि उद्या बदलली तर काय सांगावं. पण ती उसणं घेऊन कोणाचं तरी पिऊन येतात, पण पिऊन आल्यानंतर काय म्हणतात, एखाद्या श्रीमंताला म्हणतात तू तो विकत घेईन. हे बोलणं कधी आहे? त्याला सकाळी भेटा. तू रात्री असं म्हणत होतास, तो खाली मान घालतोय बरं का. म्हणजे त्या नशेमध्ये माणसं बोलतात का नाही, बरोबर आहे ना. हा, नशेमध्ये जशी माणसं बोलतात तसं एकदा त्या भगवंताचं दर्शन झालं की त्या दर्शनाचा आनंद एवढा त्या मनाला होतो, एवढा आनंद होतो, त्या आनंदाचा परिणाम की त्याच्या मुखामध्ये अनावरतेने ते भगवंताचं नाम येतं बरं का, आणावं लागत नाही. मग तुम्ही म्हणाल त्याला नशा, म्हणा नशा नाही. हां, नशा ही उतरल्यानंतर राहत नाही, पण परमार्थाची अवस्था ही कायमची आहे बरं का, त्यात बदल नाही आहे. महाराज इथं वर्णन करतात की प्रेम रसे बैसली मिठी. आता भगवंताच्या चरणाला, भगवंताच्या स्वरूपाला माझ्या मनाने मिठी मारलेली आहे, आणि ती प्रेमाने मिठी मारलेली आहे. प्रेमाने मारलेली मिठी कधीही सुटत नाही, कधीही सुटत नाही. आणि परिणाम आवडी लाठी मुखाशी, आणि अशी अवस्था आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि आमच्या मुखामध्ये आता ते भगवंताचं नाम येताना महाराज म्हणतात आता ते मोजून येत नाही, मोजून येत नाही बरं का. काही आपल्याला सांगितलं जातं रोज सकाळी 108 वेळा भगवंताचं नाम घेत जा, 108 वेळा. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर चालतंय बरं का, घेतलं तर चालतंय, पण कमीत कमी रोज देवाचं नामस्मरण करताना कमीत कमी 108 वेळा तरी देवाचं नामस्मरण करावं असं विधी आहे. म्हणजे ते मोजून घेता यावं म्हणून ती 108 मण्याची माळ असते बरं का. ते 108 मणी असतात त्याच्यामध्ये, रोज तेवढं तरी घ्यावं. पण एकदा जर त्या मनाला जर त्या भगवंताच्या नामाची आवड निर्माण झाली तर ते माळ घेऊन देवाचं नाव मोजत नाही बरं का, मोजत नाही. मग ते कसं, त्याला मोजमाप नाही, त्याला म्हणतात घवघवीत माप. घवघवीत माप म्हणजे ह्या माता वर्गांना माहिती बरं का. आता ते राहिले नाही, आता उष्णपासनं कोणी आणतच नाही. हां हां, पूर्वी उष्ण आणायचं, काय पीठ उष्ण आणायचं भाकरीला, भाकरीला पीठ उष्ण आणायचं. मग ते उष्ण आणत असल्यामध्ये त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत बरं का. एक मापटं भरलं जातं ते सपाट भरलं जातं, सपाट. आणि एक माप भरलं जातं ते असं शीग लागेपर्यंत ते ओतायचंच. हां, शीग लागून सांडलं पाहिजे. हां, शीग लागून सांडलं पाहिजे, त्याला म्हणतात घवघवीत. हां, आणि जे सपाट दिलं जातं ते घवघवीत नाही बरं. पूर्वी माणसं चहा देत होती, तो कपातून बशीत सांडायचा. आता कपात वाकून बघावं लागतं चहा. म्हणजे किती माणसं चिंगट झाले त्या कलियुगात. म्हणजे कोणाकडे तुम्ही गेला की ते कप भरायचा, बशी भरायची बरं का. आता तसं नाही, कप एवढा मोठा असतोय, त्यात आहे का बघावा लागतोय. महाराज म्हणतात त्या भगवत दर्शनाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये ते भगवंताचं जे नाम आमच्या मुखाला प्राप्त झालं, महाराज म्हणतात आता ते घवघवीत आहे. आता ते मोजमाप त्याचं नाही बरं का. म्हणून महाराजांनी तिथं वर्णन केले, तुका म्हणे आमा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे,
विठ्ठल घोगे खरे माप, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद दर्शनाचा परिणाम म्हणतात आमच्या जीवनामध्ये. ते भगवंताचं नाम आता आमच्या वाणीला प्राप्त झालेलं आहे आणि ते भगवंताचं नाम म्हणजे महाराज म्हणतात आता त्या भगवंताच्या नावाला माप नाही, ते घोगवित आहे आणि ते आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे. कशाचा परिणाम? दर्शनाचा. म्हणून भगवत दर्शनामध्ये काय सामर्थ्य आहे, त्या दर्शनातून ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. ही अवस्था सर्वांना प्राप्त करता येते, सर्वांना प्राप्त करता येते. एवढंच आपल्याला करायचं आहे, फक्त त्या मनाला देवाकडे न्यायचा प्रयत्न करायचा. आणि एकदा जर त्या मनाला देवाकडे नेण्याचा प्रयत्न केला तर कालांतराने ते एकदा काही ना मन देवाजवळ स्थिरावतं, ते पुन्हा माघारी येत नाही. ते प्रपंचाला काही प्रतिबंध करत नाही. आपण कुठेही जा, आपण कुठेही राहा, पण मन मात्र देवाला सोडून कुठं जात नाही बरं. मन सोडून कुठेही देवाला जात नाही. एरवी कसं घडतं, आता आपण कीर्तनात आहे पण मन प्रपंचात आहे, मन प्रपंचात आहे. पण एकदा तुम्हाला त्या भगवत दर्शन झालं ना, तुम्ही प्रपंचात जरी असता तरी तुमचं मन देवाजवळच राहणार बरं. हे दर्शनाचं सामर्थ्य आहे. म्हणजे ते प्रपंचाला प्रतिबंध करत नाही. लक्षात ठेवा, गवळणी त्या घुसळत होत्या, दह्या दुधाचं मंथन करत होत्या, पण त्यांचं मन कुठं होतं? देवाकडे होतं. म्हणजे प्रपंच करत होत्या का नाही? धुणं धुवत होत्या, पण लक्ष कुठं होतं? देवाकडे. आमचं लक्ष कुठं आहे? घड्याळाकडे. आमचं लक्ष कुठं आहे? घडाकडे. म्हणजे दर्शनाचा परिणाम काय होतो बघा. संसाराला ते प्रतिबंध करत नाही बरं का. आपल्या वाट्याला आलेलं आपल्याला कर्म करता येतं, ते कर्म करून सुद्धा त्याचा शीन होत नाही, पण मन मात्र देवापासून बाजूला जात नाही. ही अवस्था दर्शनाने प्राप्त होते आणि ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. तुका म्हणे आम्हा रोगे विठ्ठल भोगे खरे माप, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.